देवांना आपल्या भक्तांची जमीन गेलेली चालेल का? त्यातला कुठला देव असं म्हणतोय की जमिनी द्या आणि माझ्याकडे या? कुठलाही देव असं महाराष्ट्रात म्हणणार नाही. मी 3.5 शक्तीपीठ आहे, 3 ज्योतिर्लिंग आहे, पंढरपूर, अंबाजोगाई, औदुंबर, गाणगापूर, अक्कलकोट, नरसोबाची वाडी, तख्त सचखंड, हुजूर साहेब, नांदेड, 18 तीर्थस्थळे एकमेकाशी जोडतो असं सरकारचं म्हणणं आहे. या सगळीकडे आज माणसं चाललेली आहेत. काही ठिकाणी या तीर्थक्षेत्रात गेलेल्या भाविकांची सोय व्यवस्थित नाहीये. त्याच्यावर पैसे खर्च करून भाविकांना तिथं गेलेल्या जवळ 5 किलोमीटर 4 किलोमीटर जवळ गेल्यावर जी गर्दी वाढते त्यासाठी व्यवस्था करायला कुणाचा विरोध? त्यामुळे ह्या कुठल्याही देवाला, मला रात्री राजेश्वरी स्वप्न पडले, त्यातले 3-4 देव आले म्हणजे आम्ही मागणी नाही केलेली रस्त्याची, देवच म्हणतात. आम्ही काय मागणी केलेली नाही जयंतराव, जो काय आमचा पाठिंबा नाहीये. आता मला एक सांगा की ज्या देवदेवतांच्या दर्शनासाठी हा महामार्ग केला जातोय असं सरकार म्हणतंय, त्यातल्या एकाही देवाला आपल्या भक्ताची जमीन गेलेली चालणार नाही. मग एकाही देवाला चालत नसेल, परंतु महाराष्ट्रातल्या एका देवाला पाहिजे. त्या देवाला आमची विनंती आहे, तुमच्या पाया पडतो, साष्टांग नमस्कार घालतो. मी माझ्या तालुक्यासाठी पाहिजे तेव्हा लोळण घेऊन मुंबईला येतो. तर आमच्या तालुक्यातनं ही रस्त्याची भिंत काढा, कारण ह्या तालुक्याने विनंती करून गोड बोलून सुरुवात मी करतो. तर आमची परंपरा नाना पाटलांची, त्यामुळे आम्ही सगळे या ठिकाणी एकसंघपणाने आलो. तर जरा आमची विनंती आहे, मी जास्त पुढचं काम बोलत नाही, पण माझी देवाला विनंती आहे की जुना रस्ता जो होता ते बघा, आणखी काय आम्ही काय दुसऱ्याचं काय करा असं म्हणणार नाही, पण ते तुमचा प्रश्न आहे. पण या रस्त्याची गरजच नाही हा पहिला प्रश्न आहे जो खासदार साहेबांनी सांगितलं. रस्त्याची जर गरज नसेल, आता माहूरगडला जायला मी गेलो तो माहूरगडला, रस्ता चांगला आहे, तिथनं वर चढायची सेवा व्यवस्था जरा चांगली करायला पाहिजे. पंढरपूरला जायला काय, सोलापूर हायवे इतका चांगला आहे, 2 तासात 1.5 तासात माणूस पंढरपूरला पोहोचतो. तुम्हाला फार वाटलं तर ते हायवे पासून पंढरपूरकडे जाणारा रस्ता आधीच चांगला करा, काय प्रॉब्लेम नाही, तुकडे जोडा. आता या ठिकाणी आपण पूर्णपणाने देवस्थान जोडण्याचा कार्यक्रम आपण हातात घेतलेला आहे. तो कार्यक्रम मात्र या देशातल्या राज्यातल्या जनतेला सोयीचा नाही. आता काय आहे की सरकारकडे या कामासाठी पैसे कुठून येतात हा प्रश्नच आहे. कारण महाराष्ट्रामध्ये 5 लाख कॉन्ट्रॅक्टरांची 1 लाख रुपयाची बिलं 1 लाख कोटी रुपये राहिलेले आहेत. आता काहीतरी 70,000 का 60,000 वर आले. त्यामुळं माझी सरकारला विनंती आहे, मध्ये एकदा परभणीला आंदोलन झालं, पोलिसांनी येऊन ते मोडून काढलं आणि इतक्या निर्दयीपणाने पोलिसांनी त्याचं उत्तर दिलं आणि सरकारने सरकार बळजबरी किती करावी याचं काही प्रमाण आता राहत नाही. पोलिसांचा वापर करून अलीकडे सरकार जर काही करत असेल तर त्याचाही फार गांभीर्याने आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. आणि मी महाराष्ट्रात अनेक वेळा विधानसभेत भाषण केली की ज्या रस्त्याला आपण 50 लाख द्यायचो तिथं 5-5, 10-10 कोटी रुपये सरकार खर्च करायला तयार आहे. रस्ता चांगला झाला पाहिजे का, तर हो झाला पाहिजे, पण स्पर्धात्मक निविदा मागून रस्ता घ्यावा. पण आमचा रस्त्याला विरोध आहे, त्यामुळे त्या क्षेत्रात मी स्पर्श करतो. मुळात टेंडर काढायचं, कसं काढणार, काय काढणार हा पुढचा प्रश्न आहे जो आपण मगाशी भाषण केलं. मुळात रस्त्यालाच आमचा विरोध आहे आणि देव आम्हाला पावलेला आहे, आमचा देव आमच्या बरोबर आहे. सगळी ही देवस्थानं जी आहेत त्या सगळ्यांच्याकडे इथं असणारे जवळपास सगळे जाऊन आलेले आहेत आणि त्यामुळं
माझं सरकारला विनंती आहे की आपण आता मला काही सरकारवर टीका मुद्दामून करायची नाही, कारण आपलं काम झालं महत्वाचं आहे. नाही तर सरकारवर टीका काय भरपूर मुद्दे मांडले आहेत, पण सरकारवर टीका करण्यापेक्षा सरकारला विनंती आमची आहे की ही नवीन अलाइनमेंट आम्हाला मान्य नाही. नवीन अलाइनमेंटला या भागातल्या जनतेचा पूर्णपणाने विरोध आहे. 2-4% लोक भेटतील गुणाकार करून आम्हाला एवढे भेटतील म्हणून सांगणारे, पण 2-4%पेक्षा ज्यांची जमीन जाते ते तर उद्ध्वस्त होणारच आहे. पण ज्यांच्या शेजारून रस्ता जातोय, मगाशी त्यांनी सांगितलं असं, रस्त्यावर जायचा अधिकार तुम्हाला राहणार नाही. 3ऱ्या-4थ्या मजल्यावरून त्या गाड्या जोरात जाणार, आपला विकास होणार नाही. विकास कोणाचा होणार? काम ज्याच्यासाठी कॉन्ट्रॅक्टर जो आहे त्याचा विकास होणार. देवस्थानला जायला, तुम्ही त्या रस्त्यावर जायला, तुमच्या गावातनं वर जायला 7 किलोमीटर 15 किलोमीटर वर जावं लागेल. तेवढ्यात आपण सोलापूरला पोहोचतोय, मिरजेला पोहोचतोय, मिरजेला पुढे जातो. त्यामुळे एक रस्ता असताना त्याला पॅरलल दुसरा रस्ता करण्याची गरज नाही. आणि अनावश्यक पद्धतीनं हा टोल भरून आमचा रस्ता करून घेण्याचा प्रयत्न सरकारने करू नये. सरकारच्या या सर्व गोष्टीला आम्ही विरोध करतो. मी या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी बोलतोय की 12 जिल्हे, 39 तालुके, 370 गावं आणि 27,500 एकर जमीन ही यातनं आपण घ्यायला लागलेला आहात. आणि याच्यात सगळ्यात जास्त जमीन वाळवे तालुक्याची जाते, 900 एकर का काहीतरी जाते. आणि एवढी मोठी जमीन जर जात असेल तर चिंता व्यक्त करणं आवश्यक आहे. कारण अनेक गावांनी, आता कामेरी सारख्या गावात नॅशनल हायवे गेल्या, जमिनी त्यांच्या गेल्या, इडेनिपडीच्या जमिनी गेल्या, इतरेच्या जमिनी गेल्या, पूर्वीच गेल्या. आता हे परत दुसरा आडवा मार्ग म्हणजे या राज्यामध्ये न मागितलेले रस्ते व्हायला लागले आहेत. आमची मागणी आहे पाण्याचे रस्ते करा, आमची मागणी आहे गाव जोडणारे रस्ते करा, आमची मागणी आहे की अतिशय महत्वाचे जे जिल्हा मार्ग, इतर जिल्हा मार्ग आहेत ते रस्ते करा. त्यासाठी 1 लाख कोटी रुपये सरकारला खर्च करायचे असतील तर आम्ही सरकारला पाठिंबा देऊ. पण या शक्तीपीठ मार्गाची काहीही गरज नाही. या शक्तीपीठ मार्गाला आम्ही सगळे विरोध करू. सरकारने हा शक्तीपीठ मार्ग हा बदलावा. आमचा रस्त्यालाच विरोध आहे, मुळात रस्त्याच्या कल्पनेला विरोध आहे. तो विकासाला विरोध समजू नका, तो विकासाला विरोध नाही. सध्या जे रस्त्याचं ट्रॅक आहे त्याला पॅरलल दुसरे रस्ते थोड्याशा अंतरावर जर असतील तर जे मूळ रस्ते आहेत ते सुधारला पाहिजेत. तर पण नवा शक्तीपीठ मार्गाचा मार्ग नवा काढायचं गरज नाही. मी विधानसभेत भाषण केलेली आहे. लोकांनी न मागितलेले रस्ते सरकार करण्याच्या घाईत आहे. आणि लोकांच्या खऱ्या समस्या ज्या आहेत, महागाई वाढायला लागली आहे, गॅस नाही, पेट्रोल नाही, याकडे सरकार सर्रास दुर्लक्ष करतंय. शेतकऱ्यांच्या खताची बोंब, आता खतांचे दर वाढणार आहेत कारण आखाती देशातनं खत येण्याच्यासाठी मर्यादा आलेल्या आहेत. हे सगळे प्रश्न आपल्या सगळ्यांना भेडसावत आहेत.